अहो लक्ष्मीपूजनाचे सगळं साहित्य लिहिलेलं आहे. लाया, बत्तासे, विड्याची पानं, सुपारी, नारळ, धूप वगैरे सगळं लिहिलंय. लिहिलंय ना? अजून काय राहिलंय का? नाही, आता अजून काही नाही. हे सगळं घेऊन या लवकर. ठीक आहे. अहो ऐका. आता काय महत्वाचं राहिलं ना, अक्षरा आणि अधिपतीला आहेर करायला पाहिजे आपल्याला. पहिला दिवाळ सण आहे, काहीतरी चांगलं करायला हवंय. हो, आपली एक एफडी आहे, ती आपण मोडू. शेवटची आहे ना ती? अगं एफडी शेवटची आहे, पण दिवाळ सण तर पहिला आहे ना, करू आपण. हो ते आहे म्हणा. आणि न रीती भातीत कुठे कमीच नको पडायला आपण. ते किती करतात ना आपल्यासाठी. मी काय करते, मी अक्षराला फोन करते आणि तिला विचारते तिचा टाइम टेबल कसा काय आहे, ती कधी येणार आहे वगैरे ते कळेल आपल्याला. आणि ते शाळेचं काय झालं तेही कळेल ना. मी फोन लावते तिला. फोन चल. हो लवकर या. हॅलो आई. का ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो एकदम छान आहे. नाही, स्वारीचा आवाज जरा चांगलाच दिसतोय. काय झालंय? काही घडलंय का अक्षू? मला अधिपती समजावत होते मी अपसेट होते म्हणून. आणि अचानक काय झालं माहितीये, ते मला म्हटले की ते माझ्याकडून घरच्या घरी शिकायला तयार आहेत म्हणून. अक्षू काय सांगतेस? हो म्हणजे अजून घरी कोणाला माहित नाहीये. पण माझी शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत माझ्याकडून शिकतील असं म्हटलेत ते. अक्षू खूप चांगली बातमी दिली आहेस ग. खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहे. आणि मुख्य म्हणजे तुला सांगू का अक्षू, ते स्वतःहून तयार झालेत. केवढी मोठी गोष्ट आहे. हो म्हणजे आता त्यांच्यासाठी हा इमोशनल मुद्दा आहे, पण मी तो एज्युकेशनल करणार. बघ तू. देवी सरस्वतीची कृपा आहे ग तुझ्यावर. खरंच अक्षू. बरं अगं ऐक अक्षरा, ज्याच्यासाठी मी फोन केला ते राहून जाईल बाई. तुझा पहिला दिवाळ सण आहे ना, तो माहेरी करत असतात. तर तुझं इकडे येण्याचं कसं काय ते सगळं मला कळवशील का बाळा तू? मला अधिपतींशी बोलावं लागेल. मी अधिपतींना कळवणारच आहे, त्यांनाही आमंत्रण देणार आहे. भुवनेश्वरी मॅडमना आणि आजीला त्यांनाही निमंत्रण देणार आहे. हो की नाही? पण मला काय वाटतं ना, आधी तू अधिपतींशी बोल. त्यांचा अंदाज घे आणि ते जसं म्हणतील ना तसंच आपण करू. कळलं का? हो आई. आणखी एक महत्वाचं सांगायचं तुला, तिकडचाही पहिला दिवाळ सण आहे बाळा. तर तिकडच्या रीती भाती सगळ्या नीट समजून घे, त्याच्यानुसार कर. घाई करू नकोस. भुवनेश्वरी मॅडमनी तुझं नाव घ्यायला पाहिजे अक्षरा. कळतंय का तुला? असं सगळं व्यवस्थित कर. हो ठीक आहे. मी नंतर करते आयफोन. मला जावं लागेल आता. तू ते सगळं बघ आणि कळव ग मला. लवकर कळव. मी वाट बघते ग. हो कळवते. बाय. ओके बेटा. बरं या अस्तिन भाई, जोडीनं पायबोट. परत तेच. आता असं पटशीर नाही जमणार हो आई साहेब. अहो जमत कसं नाही? अहो सवय झाल्या तेच म्हणायची आता. नाहीतर मग काय अक्षरा म्हणून ते तुम्हाला आवडत नाही. ते बदलायचं होतं आमासनी, पण तुम्ही नाही बदललं. जाऊ दे, राखला आम्ही तुमचा मान. म्हणून आता आम्ही समद्यांना सांगितलंय सुनबाई म्हणायचं. पण मी यासनी सुनबाई कसं म्हणू आई साहेब? तुम्ही सुनबाई म्हणणार? तुम्ही कसं सुनबाई म्हणणार त्यासनी? मग तेच की आता काय म्हणू मग? तुम्ही सौभाग्यवती म्हणा. नाही नको जाऊ दे. अहो एवढं लांबडं म्हणूस तर जिभेचं कंडक पडतील माहिती का आई साहेब? त्यापेक्षा मास्तरीन बाईच म्हणतो. काय आता जरा सवय उचतोर आणि मग नंतर पुढचं पुढं बघूया. मग आता थोडे दिवस मास्तरीन बाईच. मग आम्हाला हे पटत नाही अधिपती. मग ठीक आहे, मग आता तुम्हाला पटत नाही तर राहून दे. पण मग आता तुम्ही बी आमची साथ दिली पाहिजे बरं काय आई साहेब? म्हणजे मी एकटा नाही त्यासनी नावानं हाक मारणार. अजून कोण नावाने हाक मारणार त्यासनी? तुम्ही. आम्ही? मग तुम्ही बी जर यासनी अक्षरा म्हणणार असेल तर मग मी पण नावानं हाक मार.
आम्हाला ते नावच आवडत नाही. आम्ही काय त्यांना नावानं हाक मारणार नाही, आम्ही आपलं सुनबाईच म्हणणार. तेच चांगलं आहे. हा मग तेच तुम्हाला आवडत नाही ते नाव मी तर कशाला घेऊ मग ठेवलं कशाला ते नाव? हा, बदलत होतो आम्ही चांगलं, पण नाही ऐकलं आमचं. तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिहा. काय नाव ठेवलं? हा, अक्षरा. वर आता जाऊन देईल की, जे झालं ते झालं. तुम्हाला अक्षरा नाव नाही आवडत तर मग मी मास्तरीनबाईच म्हणतो की. आम्हाला ते बी आवडत नाही. नाही पण अक्षरा आणि मास्तरीनबाई ह्यापैकी जास्त काय नाही आवडत? दोन्ही. एकच सांगा. अक्षरा. अक्षरा. हा ती असते अक्षरा. हा मग मास्तरीनबाई म्हणतो आम्ही. आई साहेब तुम्हाला आवडत नाही तर मला नाही करायचं. भुवे, मी काय म्हणते, त्यांचं त्यांना ठरवू दे की. नाही आई, या घरच्या सुनेनं या घरच्या पुरुषाला मान दिला पाहिजे. नवऱ्याची आब राखली पाहिजे. सुनबाईंनी नवऱ्याला मालकच म्हणलं पाहिजे आणि अधिपतींनी त्यांना मास्तरीन नाही म्हणलं पाहिजे. पण तुम्हाला जे नाव आवडत नाही ते नाव आम्ही नाही घेणार. हा ठीक आहे, करा तुम्ही तुमच्या मनासारखं. इथं पण आम्ही तुमच्याच म्हणण्याला मान देतोय. म्हणा म्हणा तुम्ही मास्तरीनबाई म्हणा म्हणा. पण दुसरं कोणी बी म्हणणार नाही, कळलं का? या घरात फक्त अधिपती त्यांना मास्तरीन म्हणू शकतात. बाकी मास्तरीन बाईंचं काम आता काय त्या करत नाहीत. आता त्या या घरच्या सुनबाई आहेत, हे समध्याने लक्षात ठेवा. मास्तरीनबाई नाही, हाक मारून बघितलं नुसतं कसं वाटतंय. अरे भुवनेश्वरी मॅडम एकदम कॅज्युअली म्हणाल्या पाठवा आणि पूर्ण महिन्याचा पगार पण देणार आहेत. काय? मला तर आश्चर्यच वाटलं, इतक्या सहज बोलल्या ना त्या. त्या फार शिकलेल्या नाहीयेत ना, म्हणून प्रोफेशनल अप्रोच नाहीये बघ त्यांना. नको का असे ना, आपल्याला फक्त चांगला जॉब आणि चांगला पगार मिळतोय ना, खूप झालं. या वर्षीची दिवाळी भुवनेश्वरी मॅडमने एकदम खास केली आपली. हो ना, सब्र का फल मीठा. करेक्ट. तुला खरं सांगू, हम्म. मी खूप पॅनिक झाले होते आधी, पण बरं झालं आपण ताईला काही सांगितलं नाही, नाहीतर वाटच लागली असती आपली. बरं ते सगळं सोड आता. आता फक्त आपल्या भविष्याचा विचार कर. हिरा, आता मी लवकरच जॉईन होईन त्यांच्याकडे. हो मास्तर. एवढं सुद्धा सगळं तुम्ही. काय झालं? नाही नाही काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे. हा हा नाही काय नाही, ते मगाशी बाहेर तुम्ही बरं गेलं. हं काय ते? तेच मी दूध पिलो म्हणून सांगितलं नव्हतं तुम्ही. प्यायलो. हा प्यालो म्हणून ते बरं गेलं. तुम्ही सांगितलं होतं ना मला तसं सांगा म्हणून. आपण तुम्ही ऐकलं माझं ते जरा बरं वाटलं मला. ऐकते मी तुमचं. बस बस मंडळा बरे. पण खरंच हा अधिपती हुशार आहात तुम्ही. आत्ता कळलं मी तुम्हाला. अहो बुडक्यात हुशार आहे. कळताय कळताय, तुम्ही हळूहळू कळताय मला. हा नाही पण का तुम्ही असं का म्हणलं मला हुशार आहे असं का म्हणलं तुम्ही? हो तुम्ही ट्रिक केलं मॅडम ना. काय केलं? ट्रिक म्हणजे तुम्हाला योग्य मुद्दा सुचला आणि तुम्ही तो बरोबर बोललात. कोणचा मुद्दा? अहो हेच, मॅडम ना माझं नाव आवडत नाही तर तुम्ही मला काय म्हणायचं ते. हा ते पण बरोबर आहे का नाही माझं? हो खरंच. तुम्हाला सांगू का, तुम्ही जर मला मास्तरीण बाई अशी हाक मारत राहिलात ना, तर मला पण असं वाटेल की माझ्यातली शिक्षिका जिवंत आहे म्हणून. त्याची कल्पना आहे हो आवाजनी. हा मोठ्या मास्तरीन बाई बोला की, काय म्हणता, कशा आहे? मी 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 मजेत आहे. तुम्ही कसे आहात जावई बापू? मी मजेत एकदम. चालल्या दिवाळीची तयारी. खरं तर त्याच्यासाठीच फोन केला होता मी. तुमचा पहिला दिवाळ सण आहे, म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण द्यावं म्हणून फोन केला होता. तसं भुवनेश्वरी मॅडमना पण फोन करणारच आहे मी. हा 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 करा की फोन. त्याच नाही त्याला काय. पण जरा तुम्ही आधी त्यांच्याशी बोलता का जावई बापू? बर बर मी बोलतो आई साहेबांसंग. पण मी काय म्हणतो, दिवाळीला यावेळी तुम्हीच या की सगळी इकडं आमच्याकडं. हा
तर काय एवढं काय आता इकडं काय तिकडं काय एकूण एकच. आमच्याकडे लई जोरात असते हो दिवाळी. तुम्ही बाबा इराताई सगळी इकडेच या, मजा करूया. थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल. पण तसं नाही करता येणार ते. का? कसं असतं, पहिला दिवाळ सण आहे ना तो मुलीचा माहेरीच होत असतो हा म्हणून. हा 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 असं आहे काय? बर बर ठीक आहे, मी बोलतो आई साहेबांसंग आणि तुम्हाला कळवतो, मग फोन करतो. हा कळवा मला. हा ठीक आहे, ठेवू काय मग? ठेवा. तुम्ही म्हणालात म्हणून मी शाळेत नाही जाते, पण निदान मला घरातलं काम तरी करू द्या. माझा वेळ चांगला जाईल. तुम्ही समजा काम करणार, हा स्वयंपाक करणार, मग घरातल्या नोकर चाकरांनी काय करायचं? त्यांना कामावर काढून टाकायचं का आम्ही? हा नाही, तसं नाही म्हणत आहे मी मॅडम. त्यांना काम करू दे, मी त्यांच्या बरोबरीनं काम करेन. अहो तुम्ही या घरच्या सुनबाई हायसा हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? तुमचं अधिपतींशी लग्न झालंय हे विसरता का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, हा तुम्ही नोकर चाकरांच्या आजूबाजूला असताना त्यांना सुधरल काम करायला? हा अहो घाबरगुंडी उडल त्यांची. तुम्ही उगा माग पुढे घुटमळताय म्हणल्यावर ते काय नीट काम करणार आहेत होय? त्यांचे हात कापतील. हे बघा सुनबाई, आमचं म्हणणं अगदी साधं आहे. ज्याचं काम त्याला करू द्या की. लुडबुड नाही करायची सगळीकडं. मॅडम माझा वेळ. थांबा, आमचं बोलणं पुरं झालं नाही. तुमचा येळ जावा म्हणून वर्षानुवर्ष आमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना आम्ही काही घरी पाठवायचं? हा या नोकरीवर त्यांचं घर चालतं. अहो त्यांना लेकरं बाळ आहे, त्यामुळे त्यांना बेरोजगार करायची आमची इच्छा नाही. आणि राहिला मुद्दा त्यांना न काढता तुम्ही काम करण्याचा, तर एक तर त्यांना सुधारणार नाही, आणि दुसरं या घरची रीत नाही की सुनेनं काम करावं. त्यामुळं तुम्ही या घरच्या रीतीला शोभेल असंच वागायचं. म्हणजे काय, भरजरी साडी नेसून भरपूर दागिने घालून नुसतं बसून राहायचं का घरात? काय म्हणलात तुम्ही? सॉरी मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. तरी तसं म्हणलात तुम्ही. तू ताईला उलट बोलतीस होय का? नाही, मी उलट नाही बोलत आहे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की या भरजरी साड्यांची आणि दागिन्यांची मला सवय नाहीये. 1000 वेळा सांगितलं सवय करून घ्या म्हणून. सारखं आपलं सवय नाही. मी प्रयत्न करते मॅडम. मग अजून करा. पण मॅडम मी पट्टी, आवाजाची पट्टी. आमच्या कानाला सवय नाही अशी गुळमुळ बोलण्याची. आमच्या घरात आलायसा तर या घरच्या रीती भाती शिकून घ्या. आणि राहिला प्रश्न भरजरी साड्या नेसून दागिने घालून बसायचा, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, 10 पैकी 9 पोरींचं स्वप्न असतं हे. साड्या आणि दागिने घालून राणीसारखं मिरवायचं. 10 मधली एक मी आहे मॅडम. मला आवडतं काम करायला. जे आवडतं ते समज मिळत नाही आपल्याला. पण मॅडम प्रयत्न तर करायला पाहिजे ना. बास. नादाला नाद, शब्दाला सबूत किती वाढवताय? हा तुमची शाळा बंद केली तर आता आमची शाळा घेणं सुरू करू नकासा. हा कारण या घरात शाळेचं वावडं आहे, शिक्षणाचा तिटकारा आहे. आता यापुढं आम्ही जे सांगतोय तेच करा. तुम्ही नवीन हायसा, सून हायसा, ह्याचं भान ठेवा. आम्ही सासू आहे तुमची, आम्हाला अक्कल शिकवू नका. सणासुदीला कशापायी तोंड वाजवता? इतकं वावड आहे या लोकांना शाळेचं.
कशी सर्व्हाइव्ह करू या घरात? मी कशी सर्व्हाइव्ह? हा मास्तरीन बाई, काय झालं? का मग आवाज कोणीकडे गेला? आवाज सॉरी. बोला. का सॉरी कशाला? काय झालं? नाही काही नाही, बोला ना. काय झालं? काय कुठे काय? मग आवाज कसा झाला बरं? काही नाही. अहो तुम्हाला तुमच्या शाळेची शपथ आहे बरं, काय सांगा. अहो का शाळेची शपथ देताय तुम्ही? उठसूट माझ्या शाळेवर काय येतंय सगळं? सॉरी. मग त्याशिवाय तुम्ही सांगणार नाही म्हणताना म्हणलं. मग सांगा की काय झाले? काय सांगा आता लवकर सांगा, नाही तर तुमच्या विद्यार्थ्यांची शपथ घालीन बघा तुम्हाला. नको प्लीज नको. मुलांना मध्ये आणू नका प्लीज. हा मग सांगा. मी आता तोंडात बोळा कोंबून ओरडले मोठ्याने. का? कारण मला राग आलाय. कुणाचा? परिस्थितीचा. काय परिस्थितीने काय केलं? जाऊ दे, मला चहाडी करायची नाही. सांगा तर काय झालं? काय नको अधिपती, आपण वेगळं काहीतरी बोलूया प्लीज. वेगळं बोलून मनातलं जाणार आहे? काय झालंय सांगा. उगाच मी तुमच्याकडे तक्रार केली असं नको वाटायला. मित्र म्हणून सांगा. तुम्हाला राग येईल. राग का येईल? कारण ते भुवनेश्वरी मॅडम बद्दल. हा नाही, राग नाही याचा. तुम्ही सांगा तर काय झालंय ते सांगा. आणि आपलं ठरलंय का नाही मैत्री ठेवायची आहे? मग मैत्री आहे म्हणून सांगा. हा मी हा स्वयंपाक करू का असं विचारलं भुवनेश्वरी मॅडमना, तर त्या रागवल्या माझ्यावर. अहो पण स्वयंपाक तुम्ही कशाला? माणसं आहेत की घरात. अहो पण मग मी काय करू दिवसभर घरी बसून? आता आपलं ठरलंय की नाही तुम्ही मला शिकवणार. मग पण ते रात्री ना अधिपती, मी दिवसा काय करू? हा मग दुसरं काय तर करा की तुम्ही. नोकर माणसाची कामं तुम्ही कशा? बया अगं ताई, ही कसली वळा बोलती ग? तू मला एकदा गप्प बस म्हणली की मी गप्प बसते, पण ही बाई गप्प बसायचं नावच घेत नाही. हिम्मत तर बघ तिची. अगं ती तुला केवढं बोलत होती, चक्क तुला. जरी साड्या नेसून दागिने घालून आपण घरात बसतो म्हणजे आपण येडे, आणि हीच काय तेवढी शानी. ताई ती हळूहळू लय पसरायली बर का. या घरातल्या बायकांच्या मनाला धक्का पोहोचवलाय बघ तिने. अगं हिला काय करायचं हे बी माहित नाही. म्या कशी शिकली आणि मला कसं सगळ्यातलं सगळं कळतंय, आणि तुम्ही कशी अडाणी, हे तिला दावायचं असते बघ ताई. बस कर दुर्गे, बंद कर तुझी कॅसेट. ताई मला तिचा लई राग आलाय. आम्हाला बी आलाय, आणि योग्य वेळी तो आम्ही बाहेर काढणार. ताई तू का नाही तिच्या दोऱ्या आवळ, नाहीतर हातातली दोरी ती घरातल्या प्रत्येकाच्या गळ्याला आवळल, आणि तिच्याकडे वडल समधी माणसं. आणि तसं बी अधिपती आणि आत्या. अहो मी खरंच ते रडत आहे. हे आनंदाश्रू आहेत. मला आता कसं वाटतंय मी तुम्हाला काय सांगू. मला हे बघून मला खूप आनंद झाला अधिपती, खरंच. मला ना आनंद. वा समज तेवढंच पाहिजे. काय करायचं तुमचं मास्तरीन बाई? तुम्हाला खोटं सांगत नाही, एवढे मास्तर लोक बघितलेत का नाही मी, पण तुमच्यासारखी शिक्षणाला एवढी वाहून घेतलेली मास्तरीन आई शपथ आयुष्यात पहिल्यांदा बघालोय मी. खरंच साधन आहे माझ्यासाठी. तुम्हाला सांगू अधिपती, मला नेहमी असं वाटतं की मला जेव्हा केव्हा मरण येईल ना, ते शिकवता यावं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या हातात खडू आणि समोर फळा असावा, आणि मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. पाच मास्तरीन बाई.
या फळ्यामुळे जर मरणा बिरणाचा इशे निघत असेल तर ठेवून देतो मी, नको. अहो अधिपती थांबा, नका ना नेऊ फळा. मी नाही बोलणार असं काही, पण या फळ्यात माझा जीव आहे, नका नेऊ. एवढा लोड घेत जाऊ नका. ती गोष्ट माहितीये का तुम्हाला? ती माहिती असेलच म्हणा, ती सत्यवान सावित्री घेऊ. सावित्रीनं नाही का सत्यवानाचे प्राण वाचवले होते म्हणतात, तसं प्रत्येक वेळी सावित्रीनंच कशाला वाचवले पाहिजेत प्राण? सत्यवानाने बी कवा तर फ्रंटफुटला येऊन शिक्सर मारला पाहिजे का नाही? सावित्री संकटात असताना तिचे प्राण वाचवले पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. हे बघा, जवळ आम्ही आहे तोवर तुमच्यावर कुठलं संकट येऊ देणार नाही. जर कुठलं संकट आलं ना, तुमच्या मोहरा आम्ही उभं राहू पहिल्यांदा. संकटाला म्हणू काय भिडायचं ते आमच्या संग भीड पहिल्यांदा. हा, संकट जो भी आन दो इधर आन दो. मास्तरीन बाईसने अजून लई शिकवायचं आजच्या करून. तुम्ही शिकवण्याचा विषय काढला ते फार बरं झालं. आपण श्री गणेशा कधी करूया सांगा? श्री गणेशा कधी करूया? दिवाळी झाली की करून टाकायचं. दिवाळी झाली की का? आजपासून करू. नको, आजपासून नको, उद्या. उद्या काय मुहूर्त आहे? असणार बहुतेक. अहो, इथं अशी शाळा चालू आहे असं कळलं तर तुमची शाळा सुरू करू शकणार नाही आपण. बघा, आपलं मेन उद्दिष्ट काय आहे की तुम्ही शाळेत परत रुजू व्हायला पाहिजे, बरोबर? मग जरा सहकार्य करा की. अर्थातच करेन, नक्की करेन, पण मग तुम्ही मला शिकण्यात सहकार्य करायचं. होय मास्तरीन बाई. अहो काय करताय? सुनबाई, हे लपवायला पाहिजे हे सगळं. कुठे? तुम्ही भरा हे पण. सुनबाई, आले. सुनबाई, दार का उघडत नाही? वरची कडी निघत नाही म्हणा. काय? वरची कडी निघत नाही. वरची कडी निघत नाहीये, घट्ट झालीये. अगं मग अधिपतीला सांग की. बाथरूम मध्ये आहे म्हणा. बाथरूम मध्ये ते. बाथरूम मध्ये? मी करतेय प्रयत्न. नाही. चला. अगं उघडती का नाही कडी? हो, मी प्रयत्न करते पण जमतच नाहीये. काय सांगू? काय होतंय? खाजवतंय का? काय केस काय विस्कटताय? मग अंघोळ झाली का? अंघोळ झाली का? अधिपती अंघोळ झाली का? अधिपती झाली. अहो अधिपती, काय झालं? कडी तांबरली होती काय? अगं नाही, ती कधी नव्हती वरची कडी लावली होती. ती सारखी लावत नाही ना, त्यामुळे ती अडकली. काय काम काय? असं आहे वय. बरं. ते वायरिंगचं आणलं होतं ना, ती कुठं आहे? म्हणजे दिसना झालंय म्हणून विचारलं. काय ठेवली मी ती? कुठे ठेवले? खिशात ठेवले का काय? वायरिंगची कामं घेणार आजपासून? नाही हो अधिपती. बरं ऐका की, चला ताईनं बोलिवले खाली जेवायला. हो, पुढे आलो. हा सुनबाई, तू चल माझ्या. बसा, तुम्ही बी बसा जेवायला. नाही, त्या आता नाही बसणार. सुनानं नंतर जेवायला बसायची पद्धत आहे या घरात. आओ, बरं ठीक आहे, मग मी थोड्या वेळानं बसू काय? जेवायला त्यांच्या संग बसतो मी. नाही चारुहास सरांचं जेवण. काय म्हणल्या तुम्ही? काय म्हणल्या? चारुहास सरांचं जेवण. चारुहास सरांना पण जेवणासाठी बोलवायला हवं ना?
ते आमच्या संग जेवत नसतात कावाच. का? धनाजी गरम भाकर आण. अधिपतींची भाकर गार झाली. अहो नाही राहू दे, असू दे. नाही असू दे, कशाला आणल की गरम गरम. लवकर आण. खा गरम गरम खा. अधिपती जेवताना कशापायी फोन पाहिजे तुम्हाला? जेवा की शांतवानी. अहो फोटो तर बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटाले. शिवानी वहिनीनं रसमलाई बनवल्या वाटतं आणि ते ओंक्यानं फोटो पाठवल्यात. एवढी भारी दिसायला का नाही, मी बघूनच हरकुंटून झालोय. आई साहेबांना फोटो दाखवा बघा. ठीक आहे, धनाजीला करायला सांगूया उद्या. नुसतं फोटोच पाठवलं वे, रसमलाईचा डब्बा तरी पाठवायचा होय का नाही ताई? ए तुला कशापायी पाहिजे डब्बा? आपल्या घरात करता येत नाही होय? आई साहेब मला तर एवढी आवडते का नाही रसमलाई, फोटो बघून तर लईच खायची इच्छा व्हायला. नका काळजी करू, धनाजी बनवल. धनाजी उद्या रसमलाई करायची. रसमलाई ते नाही बनवता येत मला. असू दे असू दे, तू काय लोड घेऊ नकोस, तुझा टेन्शन घेऊ नको. मी एक काम करतो, उद्या बाहेरनच खाऊन येतो, नाही तर रोंक्याकडेच जातो. मास्तरीन बाई तुम्हाला नाही येते का रसमलाई? हो हो म्हणजे येते मला. मी एकदा ऑनलाईन व्हिडिओ बघून बनवली होती. बेश विशेष आपल्याला आहे. तशीच मग अजून एकदा बनवा उद्या, आपण सगळी मग खाऊया. हा हे बघा, त्या नाही करणार. खाऊ आचारी धनाजी आहे ना व, करल त्यो. त्याला येत नाही ना. सुनबाई शिकवतील की त्याला. हा हे कोणचं मराठी आहे? आता काय तर नवीन भाषा काढू नका उगाच. अहो मराठी आहे. ही असली बाभ बोरकरांची कविता आहे ही. ही असली भाषा कवा बघा ना आम्ही, लय जड आहे. अहो कविता आहे कविता. आणि ते कर म्हणजे काय? कर 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 म्हणजे हात. दिव्यत्वाची जिथे प्रचिती येईल तिथेच माझे हात जोडले जातील. लय अवघड आहे मराठी असलं. काहीही अवघड नाहीये, समजून घेतलं की सगळं सोपं असतं. लिहा. काय? काहीही लिहा. अहो मी काय? यो आपला आकाश दिवा आम्ही आणला. यो कुणी आणला? हा चिमटुळ्यावानी. अहो यो मास्तरीन माईंनी केलाय. एवढा बार का? यो कुणाच्या नाकात घालायचंय? अहो नाही हो, त्यांनी घरात तयार केलाय, त्यांनी स्वतः केलाय हातानं. अधिपती आपलं घर मोठं, तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही? एवढा बारका आकाश दिवा टिकलीवानी दिसायलाय. काढा त्यो आणि हा मोठा लावा. आता दिवाळीत पाहुणे रावळे येणार घरात, हा तर झाक दिसला पाहिजे का नाही? आणि आपल्याकडे कसं समद मोठं करण्याची परंपरा आहे. आपलं घरानं मोठं, घर मोठं, तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही? आम्हासनी समद मोठं मोठं पाहिजे. आणि सुनबाई सणासुदीला कशापायी येळ वाया घालवताय तुम्ही? हा मॅडम घरी काहीच काम नसतं दिवसा, वेळ जावा म्हणून केलं. सुनबाई यापुढे असलं काही करत जाऊ नका. आणि काही केलं तर चिटूक पिटूक काही करू नका. आपल्याकडे कारभार कसा रॉयल पाहिजे, रॉयल. अधिपती काढा ती टिकली. अहो बर बर बर. सुनबाई पूजा झाली ना व, मग देवीच्या पाया पडा. पाया पडा देवीच्या. बघताय काय? जा या. ओंक्या पव्या जी सरकार. मदतीला. हो थँक्यू.
हे बघा, आम्हाला जमल तेवढं सगळं करतच राहणार, पण तुम्ही असं उगाच बारक्या बारक्या गोष्टीवर नाही मूड घालून घेत जाऊ नका. असं आपलं काय ठरलंय, आपलं मेन उद्दिष्ट काय आहे, तुम्ही परत एकदा शाळेत रुजू व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आईसाहेब जरी काही बोलल्याच तर तुम्ही एवढं नाराज होत जाऊ नका. नाही. ये की धनाजी. काय वहिनी सरकार, माझा स्वयंपाक बनून झालाय, आता तुम्ही करू शकता रसमलाई. ठीक आहे आलेच मी. होय. चला मी लागते कामाला. कामाला लागा, पदर बिदर खोचून फरदरी साड्या बिड्या नेसून बनवा रसमलाई, एवढे दागदागिने घालून रस सगळ्या मलाही पाडू नका. म्हणजे केवढी मस्करी करताय तुम्ही माझी. काय नाही, जरा खळखळ ठेवायचा प्रयत्न आहे आमचा, बाकी काय. आले. बघा तुम्हाला पटतंय का, त्या त्यांचं घरदार सोडून आई वडिलांना सोडून आपल्या घरात आल्यात का नाही, मग जरा आपण त्यांच्या मनाची पर्वा करायची काय. असं तुम्ही त्यांच्या मनाची पर्वा करणार काय फक्त? आईच्या मनाची पर्वा करणं सोडून दिलंय वय तुम्ही? ओ आई नाही, आणि आता तुम्ही त्यांची एवढी पर्वा करताय म्हणल्यावर आम्हाला परत तेच कशा पायी करायला सांगताय? हा, तसं नाही, पण आपण जरा त्यासनी समजून घेऊया, असं वाईट वाटायला नको. त्यासनी एवढी काळजी घेऊ, त्यांचं मन राखूया, म्हणजे थोडक्यात असं एवढंच म्हणायचं. अहो बरोबर आहे तुमचं, पटतंय आम्हाला तुमचं म्हणणं, त्यांचं मन राखलंच पाहिजे आणि आम्ही ते करू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण आम्हाला एक सांगा, हा, आम्ही का त्यांना ओरडलो, का त्यांना शिवीगाळ केली म्हणून त्यांना एवढं वाईट वाटतंय? अधिपती तुम्हाला सांगतो, आम्ही ही ना शिकलेल्या माणसांची थेर आहे. मन राखा, अमक करा, तमक करा, कौतुक. हो, आपण रांगड्या स्वभावाची माणसं आहोत, मनात आलं की बोलून मोकळं होतोय, कुणाचा अपमान करायचा हेतू नसतोय आपला. तरी बी त्यांना वाईट वाटत असेल, त्यांचा अपमान केला असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना सांगा आमच्या वतीनं, आमचा तसा काही हेतू नव्हता. नाही, त्यासनी असं काही वाटतच नाही, अपमान बिपमान झाला त्यांच्या डोसक्यात बी नाही. माझं आपलं चाललंय, आपलं बोलणं चाललंय, एवढं म्हटलात ना, मला खूप भरून आलं. खरंच आहे ते, अजून लई काय काय बनवता येते, चांगलंय की. मला खरंच खूप बरं वाटलं मॅडम, तुम्हाला रसमलाई आवडली ते ऐकून. आता यासनी आता असंच वेगळं वेगळं काही ना काही बनवत राहू देत आधी मध्ये, है ना? एकदा केलं नव्हतं त्यांनी, पास झालं. आता धनाजीला शिकवतील त्या. धनाजी. जी सरकार. काय रे धनाजी, तुला ठाव नव्हतं रसमलाई कशी बनवायची ते? नाही सरकार, पण मी शिकून घेतो सरकार. म्हणूनच आम्ही सुनबाईनं करायला सांगितलं ना. व असलं कसलं रे आचारी तू, तुला असलं काही करायला येत नाही? कसला पगार कसला घेतोस तू आमच्याकडून? हा, अन्न असेल येत तर चालता हो, का घरी? चुकलं सरकार, एकदा माफी द्या. माफी नसते आपल्याकडे धनाजी. हो नाही आई साहेब, त्याची काही चूक नाही, माझीच इच्छा झाली आहे खायची. पण नेमकं त्याला तेच येत नाही, सुनबाईंना येतं. बाकी सगळे आयटम परफेक्ट करतोय धनाजी. तुम्हाला पाहिजे ते जमत नसल तर काय उपयोग आहे त्याचा? हा, नाही असू दे, एक संधी देऊया आपण त्याला, काय धनाजी? वही सरकार, एक संधी द्या, मी शिकतो सरकार. चूक सुधारायची ही शेवटची संधी आहे असं समज. आणि यापुढं अधिपतीने काय बी मागितलं आणि तुला ते जमलं नाही आणि आमची लक्ष्मी जर स्वयंपाक घरात गेली तर तू बाहेर. अधिपती, यांना खोलीत न्या आणि आपल्या घरातल्या रीतीभाती सांगा जरा. हा, चला. काय रे धनाजी, अरे जे सुनबाईला बी येतंय ते तुला येत नाही व्हय? अरे एवढी वर्ष तू किचन मध्ये काम करतोस कशा बाई? हे बघ, परत सुनबाई किचन मध्ये घुसली नाही पाहिजे, आणि घुसलीच तर तुझी नोकरी गेली म्हणून समज, कळतंय काय? दुर्गे, जा तू
धनाजीला डोसकाय आणि कान बी. आम्ही काय बोललो ते त्याला ऐकू पण आलं आणि कळलं बी. तू कशा पायी कॅसेट रिपीट करतेस? हा नाही ताई, ते म्या जा तू. धनाजी एक कडक चहा कर. डोसकं नुसतं भनभनायला लागलं. मी खरंच समजा शिकून घेईन. धनाजी तुझ्यासारखा स्वयंपाक या जगात कुणी बी करू शकत नाही. पण ते समजा काय काय पदार्थ असतात ते मला नाही येत. हे चूक आहे ना सरकार? ते शिकायची काय बी गरज नाही. दाखले सरकारने मागितलं तर? आता नाही मागणार. म्हणजे तुझी नोकरी धोक्यात येईल अशी मागणी नाही करणार आता ती. म्हणजे ताई तू आता याला काढणार नाहीस? नाही. अगं पर तू बाहेर तर बोललीस की. ते आम्हाला त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवायचा होता म्हणून बोललो. धनाजी राग मानू नगस, पण आम्ही तुला बोलत नव्हतो. म्हणजे सरकार? सुनबाईंना परत कधी स्वयंपाक घरात येऊ द्यायचं नव्हतं म्हणून आम्ही तसं बोललो. आणि तुझी नोकरी जाईल म्हणल्यावर परत त्या कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवणार नाही याची खात्री आहे आम्हासनी. जा आता. ताई उठ. काय करतेस तू? नाही ताई. अरे उठ म्हणलं नव. अगं ताई तुझं डोसकं म्हणजे सुपर फास्ट ट्रेन आहे ग. अगं कसलं धावत. काय शक्कल लढवतीस ताई तू आणि हरवतीस शत्रूला. शांत व्हा. तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही बाजूला व्हा. बाजूला. अरे देवा, अशी कशी आग लागली? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा. सुनबाई अगं सुनबाई, तुला काही झालं नाही ना? ठीक आहेस ना? सावकाश सावकाश. मी ठीक आहे. भिजली आग. मी गोविंदला बोलवते, समजा साफ करायला सांगते. तू येळेत आलीस आणि मोठा अनर्थ टळला बघ. घर पेटलं असतं सणासुदीला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू घर वाचवलंस पोरी. आजी हे सगळं खूप रिस्की आहे. सर इथे एकटेच असतात. त्यांना स्वतःला सावरता सुद्धा येत नाहीये. हे रिस्की नाहीये का? होय पोरी होय. अगं पण त्यांचा आजारच तसा आहे तर काय करणार. तरी आमचं समद्यांचं लक्ष असतं त्यांच्यावर. नाही पण हे आरती वगैरे सगळं इथे नको ना. अगं रोज नसती, पण आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यासनी पूजा करायची होती. मीच आणून दिलं त्यांना ताट. पण पूजा तर खाली आहे ना आजी, संध्याकाळी. होय अगं, पण त्यासनी हिथंच पूजा करायची होती. अधिपती तुम्ही यात पडू नका. लक्ष्मीपूजनाला घराण्याचे समदे दागिने घालण्याची रीत आहे आपल्या. आणि तुम्हाला तर माहित आहे, रीती भातीत आम्ही कुठं बी काय बी कमी पडू देत नाही. आणि या बायांच्या गोष्टींमध्ये घरच्या कर्त्या पुरुषांनी मध्ये पडायची काय बी गरज नाही. आता त्यांना दागिने घालायचे नसतील तर मग नाही त्यांना दागिने घालायचे नाहीत असं काही नाही. मी आपलं हा मग झालं तर मग जे काय आहे ते आम्ही बायकांमध्ये सोडवू की. हा पुरुषांनी कशाला मध्ये पडायचं नाही का. आणि सणासुदीला एवढे दागिने घालावेच लागत्या, त्याला काय पर्याय नाही.
ताई मी काय म्हणत होते, तुझी कॅशेट थांबीव. आम्ही काय म्हणतोय ते ऐक. ते नेऊन दे सुनबाईंना. ती साडी नेसव आणि दागिन्यानी मडीव. माहिती हा जावा अधिपती, तुम्ही पण तयार व्हा. हा लक्ष्मीपूजन आहे. घरात काय तर सणवार म्हणलं की आलंच पाहिजे काय यासनी खालती राडा करायला. चला वर यांना कोणी सोडलं खाली. अधिपती शांत व्हा. त्यांचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकून घ्या. काय ह्यांचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं तेव्हा काय गरज नाही. यासनी कशाला सोडलंय खाली. कॅशेट लावलं. ओ आई साहेब यांचे 12 ऐकूच तर का फाट व्हायची. आपण चालू करू पूजेला. यासनी घेऊन जावा. अधिपती थांबा प्लीज, त्यांना बोलायचंय काहीतरी. हा बोला पटशिरी काय ते. हा आम्ही पूजा करायचे थांबलोय. ते म्हणतात तुम्ही जोड्यानं पूजा करा. काय कोणीकडे चाललाय. अरे ते म्हणतात तुम्ही जोडीनं पूजेला बसा. आम्ही पूजेला बसणार नाही. आई साहेब करणार आहेत पूजा. त्यांचा मान आहे तो. चार वाज सूर्यवंशी कशाला सणावर राडा करता जाऊ. इथं गप गुमान बसायचं असलं तर बसा, नाही तर वर जावा. आई साहेबच पूजा करतील. काय प्रॉब्लेम आहे काय. काय सुनबाई द्यायचे. हे द्यायचंय सुनबाईला द्यायचंय. भुवे अगं सोन्याचं लक्ष्मीचं नाणं आहे. त्याची पूजा करू आम्ही, पण पूजा आम्हीच करणार. आणि पूजेचा मान असा मिळत नसतोय. सुनबाई अजून नवीन आहेत. त्यांना तो मान मिळवावा लागल. त्यांना या घरासाठी खस्ता खाव्या लागतील आणि तो मान मिळवावा लागल. त्या जेव्हा तयार होतील ना तेव्हा आम्ही स्वतःहून त्यांना मान देऊ. द्या ते नाणं. लय हट्ट आहे ना त्यांचा. करतो आम्ही पूजा. आणा. या गुरुजी पूजा करा. अरे वा, पूजा झाली वाटतं. लग्न करावं म्हणून हिरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. या सगळ्यामध्ये तिच्या बरोबर तो निखिल सुद्धा सामील होता. अरे पण का. दिवाळी बॅश, तेही लिमिटेड पैशामध्ये. इट्स ओके इरा. हा हे बघ, पुढच्या वर्षी आपण मोठी पार्टी स्पॉन्सर करू. ओके. आत्ताचं काय सांग ना. आत्ताचं काय. पैसे नाहीत म्हणून मी माझं मन मारायचं का. आणि हे बघ रोज रोज दिवाळी येत नसते. चिल. हे बघ मी सॉरी म्हणतो. ओके. काय ना या महिन्यात कडकी आहे ना म्हणून हे सगळं. हे बघ सॉरी, मला तुझ्यावर चिडचिड करायची नव्हती. आई बाबा पण ना खूप विचित्र वागतायत यार माझ्याशी. ताई करोडोंची मालकीण आहे. दिवसात ना 4-4 साड्या बदलते. एवढं सगळं सोनं घालते. आणि हे आई बाबा
त्यांच्यासाठी अशा मोलकरणीसारख्या साड्या घेऊन येतात का? मला ना कळतच नाहीये. मी जर काही मागितलं तर आई मला पैशांवर लेक्चर देते. ताईने कमिटमेंट दिली होती की लग्नानंतर ती आम्हाला पैसे पाठवत राहील म्हणून, पण ती आता पैसे द्यायचं नावच काढत नाहीये. हे बघ, आज ती जे लाईफस्टाईल जगते ना, हे सगळं लॅविश लाईफस्टाईल, ते आपल्यामुळे. आपण जर मॅडम कडे हात मिळवणी केली नसती ना तर ताई कळत कसं नाहीये. आपण जर इरा शांत आणि ऐक मी काय सांगतोय. हे बघ, ताई जरी पैसे देत नसली तरी मॅडम देऊ शकतात ना. पायात नाही घालायचं हे. काय झालं आई साहेब, आपल्याकडे तर रीत आहे सोन्याचे दागिने घालायची. आणि आपल्याकडे सोनं पायाला लावत नाहीत. सोनं घरच्या लक्ष्मीनी अंगावर घालून मिरवायचं असतंय, पायात घालून नाचवायचं नसतंय. पण आई साहेब, अधिपती, घरंदाज बाया पायात सोन्याचं पैंजण घालत नाहीत. मॅडम मी घालणार नाही, पण मी ठेवू का माझ्याकडे प्लीज? नाही ठेवता येणार, कारण या घराण्याची सून म्हणून तुम्हाला ते पायात घालता येणार नाही. आणि चुकून बी पायाला पैंजण लागलं तर लक्ष्मीचा कोप होईल आमच्यावर. दुर्गे, आते येते. आणि मोडून टाकतो आणि कर एखादा दागिना तुझ्यासाठी, घाल तुझ्या अंगावर. आमच्याकडनं दिवाळीची भेट समज. सदा सौभाग्यवती रहा, आयुष्यमान भव. सुखाने संसार करा दोघं. विद्या, अरे हो हो जावई बापू, ह्याच्यात भुवनेश्वरी मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम, आजी आणि घरातल्या सगळ्यांचंच आहे रे. हा घेऊन जा. काय मोठ्या मास्तरीन बाई, अख्ख्या घरादाराला कशाला आयर करत बसलाय हो? जावई बापू, सांगितलं ना, पहिला दिवाळ सण आहे, रीत असते ती. घ्या. हाय, तुम्ही पण का नाही मोठ्या मास्तरीन बाई? बाबा हे पैसे घ्या. हे कसले पैसे? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लग्नानंतर पण मी पैसे देत राहीन म्हणून. अगं पण अक्षू, अगं याची गरज नाहीये. पण ती माझी कमिटमेंट आहे बाबा, आणि ती मी आयुष्यभर पाळणार. अक्षरा, खरंच नको बेटा. तर तुम्ही आमच्या अख्ख्या घरादाराला आयर केला सा, आणि आता यांचे पैसे तुम्हाला नको, असं कसं? जावई बापू, खरंच नाही. म्हणजे अक्षरा, अगं तू आता सासरचा विचार करायला पाहिजेस ग बाळा. अहो ते त्या करत्यात, पण त्या जरी तुम्हाला आयुष्यभर पैसे देत राहिले ना, तरी आम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम नसणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मी सुद्धा बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचा जावई कमी पोरगा जास्त आहे. कधी आडीनडीला अर्ध्या रात्री जरी गरज पडली पैशाची म्हणा कशाही म्हणा, लगेच फोन करायचा, झम्मदिशी हजर होतो मी. भाग्य आहे आमचं, तुमच्यासारखा जावई मिळाला आम्हाला. हा, आत्ताच इथं तुमच्या गावात एंट्री मारली, मारल्या नेटवर्कच गेलं. मोबाईलला काय रेंज नाही, काय लोकेशन नाही, काय नाही. ती लोकेशन वाली बाई काय बडबड लागल्या, तिचं तिला कळना, मधीच अडकत्या, मधीच थांबत्या. बरं गोल गोल घुमून इथंच आणलो. इथे एका साईडला बघावं तर नारळी झाडं, दुसरीकडे असा समुद्र, माणसाला कळावं कसं, असा इशू झाला. ते मोबाईल मध्ये गेम खेळताना नाही का, पुढच्या स्टेजला गेल्यावर सगळीकडे सेमच बिल्डिंग आणि सेमच झाडं दिसतात, तसा विषय झाला. काय ओंक्या, काय डोसक्याचा भुसकाट पडला हो. नेटवर्क नसल्यामुळे विषय आड होतोय म्हणताना म्हणलं. तुम्हाला माहित आहे का दाद्या, माहित आहे रघुनाथ खोतांचं घर माहित आहे? आय एम सॉरी, मी इथे नवीन आहे, मला इकडचं जास्त माहित नाही. ही इकडचीच आहे, इनफॅक्ट ही खोतच आहे. हो ना? हो. झालं मग, कामच झालं. एकदम टायमावर भेटला तुम्ही. जरा सोडा की त्यांच्या घराबद्दल. मला उशीर होतोय, मी निघते. नाही ताई, तुम्ही घाबरू नका. अहो जरा मदत करा फक्त.
ह्या लोकेशन वाल्या ताईनं जर टांग दिली नसती तर ह्या ताईची मदत घ्यायला लागली नसती का ओंक्या? हो ना भावा. झालं काय, आम्ही आलोय कोल्हापुरात न हो, त्यामुळे इथं कोण ओळखीची लई काय नातेवाईक नाहीत, पाहुणे बाई नाहीत, मित्रमंडळी नाहीत, कुणाला विचारायचं काय कळेना, पत्ते बी काय गावीन झाल्यात. बरं इथली लोक काय सांगतात आम्हाला काय कळत नाही, आम्ही काय सांगतोय त्यासनी काय कळत झाले. ती लोक म्हणतात काय हायसर थैसर काय, इथली भाषा आम्हाला काय कळतच नाही. म्हणतात म्हणलं जरा मदत करा, त्यांचं घर दाखवा तर माहित असेल तर. ठीक आहे ठीक आहे, मी दाखवते घर, पण लांबून. हा 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 काहीच प्रॉब्लेम नाही. ओंक्या हे बघ लगेच तयार झाले रे ताई, लय बरं झालं लय बरं झालं. माझ्या दादांनी सांगितलंय की अडल्या नडल्याला मदत करावी. एक नंबर. आणि आमच्या आई साहेबांनी काय सांगितलं माहित आहे, ज्यानं मदत केली त्याचं तात्काळ आभार मानून टाका. धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुमचं. तुमच्या दादासनी एकदा भेटलं पाहिजे बरं काय. त्यांनाच भेटायला आले तुम्ही. हा? कुठे काय काय नाही, चला. हा चला चला ए चला ओंक्या. या मातीचाही विचार व्हायला हवा जिने आजवर आपल्याला जगवलं. हे सगळं पटतंय मला, पण तरी एकदाच काय, तुम्ही 10 वेळा जरी विचारलं ना तरी माझा निर्णय आणि माझी तत्व बदलणार नाही. जमिनीचा विषय डोक्यातून काढून टाका. विषय संपलो. ऐका 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 असं चिडून जाऊ नका. ऐका बघा, शेवटी तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मोठा आहे, मानानं मोठा आहे, अनुभवानं मोठा आहे. 4 पावसाळ तुम्ही जास्त बघितल्यात. पण माझा एक विचार ऐकता का तुम्ही? मला असं वाटतंय की जुन्याबरोबर नव्याची सांगड बी घातली पाहिजे आपण. जर नव्याची सांगड घातली की नाही जुन्या संघ, तर पुढचा मार्ग सोपवणार. मला सगळं मान्य आहे, तुमची जमीन आहे, सगळं पटतंय, आमची बी जमीन आहे, आमचा बी जिव्हाळ्याचाच विषय आहे. पण आता बरं लय लांब जायला नको, साधं उदाहरण घ्या. आम्ही इथं तुमच्या गावात आलो, नेटवर्क नाही हो, साधं लोकेशन कळना, आम्ही दोघं येरबाडल्यावर करायला लागलो. कुठल्या काळात जगतोय आपण सांगा की? एक कांडी बी ना माझ्या फोनला तर बुंगल्यावानी झाला. आम्हाला सुधारणा काय? पण प्रगती झाली पाहिजे. लो साधा विचार करा, एखादी कंपनी आली गावात, नवीन सुखसोयी येणार, गावातल्या लोकांना रोजगार मिळणार, गावाचं भलं होणार. तर तसं होणार असेल तर का नको सांगा बरं? विचार करून बघा तर. अधिपतीराव, उद्या सकाळी सकाळी एका कामानिमित्त मला बाहेर जायचं. काही कामं शिल्लक आहेत ते आता उरकून घेतो. एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आलाय, थकला असा. उत्तमरित्या पाहुणचार घ्या. बंधू. हा दादा. पाहुण्यांचा पाहुणचार उत्तमरित्या झाला पाहिजे. त्यांना काही कमी पडता कामा नये. होय दादा. येतो आम्ही. चिनू इकडे. अहो ही काय पद्धत आहे औषधं देण्याची? असं कोणी औषधं देतं का? नको म्हणतायत ना ते. अहो रोज असंच करतात ते, नको नको म्हणतात, ऐकतच नाहीत आणि मग असे एकदम अंगावर येतात. बघू मला गोळ्या बघू. अहो या एवढ्या गोळ्या देता तुम्ही त्यांना? हा त्यांचा रेग्युलर डोस आहे. भुवनेश्वरी मॅडमना माहित आहे. सर तुम्ही शांत व्हा सर. सर प्लीज प्लीज शांत व्हा प्लीज प्लीज सर.
मी सांगते ना त्यांना. हा माझं ऐकणार ना तुम्ही? हो मी सांगते त्यांना. ते तुम्हाला नाही देणार औषधं. तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत व्हा प्लीज. शांत व्हा. दीर्घ श्वास घ्या. सावकाश. सुनबाई अगं तू इथं काय करतेस? गोळ्या. अगं तू कशा पायी? ही देईल की गोळ्या? दे दे गोळ्या दे. हा, दे. आता काय झालं यांना? आणि जास्त चिडचिड करतात. औषधं देताय ना येळेवर? वय वय समजा चालू आहे. मॅडम मी एक बोलू का? काय? मला असं वाटतं की आपण जर एखादा दिवस सरांना इकडे आपल्या बरोबर जेवू दिलं तर, म्हणजे ते आपल्या सगळ्यांमध्ये बसतील. खोलीत एकटंच बसून त्यांची जास्त चिडचिड होत असेल ना. आपल्या सगळ्यांमध्ये बसले तर ते लवकर बरे होतील. ते इथं येणार नाहीत. तशी पद्धत नाही या घरात. आणि तुमच्या डोसक्यात हे जे काही बदलाचं वारं आलंय ना ते काढून टाका. या घराला बदल चालत नाही. जसं चाललंय तसं चालू द्या. आणि आम्ही बघू त्यांच्या तब्येतीचं काय ते. चला करा सुरुवात. मला माहित नव्हतं तुम्ही एकदम दाराला एकदम टेकून उभे. लागलं काय? नाही नाही. एवढं काही चूर नाही का तुझा? काय नाही होत ताई. ठीक आहे ना सगळं? हा. दादा प्लीज घरच्यांना काही सांगू नका. नाही बोलतो. काय काळजी करू नका तुम्ही. काय काय झालं? हेच की नेटवर्कच की विषय तो आमचा मगाचा चाललेला. ते तेवढं बघा की श्रीनू दादा व्हिडिओ कॉलचं तेवढं बघा की. आमच्या मास्तरीन बाईसनी हे पुस्तकं बघून एवढा आनंद होईल का नाही तेवढं करायचं. मला माहिती आहे इथं जरा अवघड आहे पण काहीतरी आमच्यासाठी पाहुण्यासाठी जुळणी करा आहे का नाही? आम्ही करतो ना काहीतरी. हा हा आम्ही करतो. एक नंबर. वायफाय. हा हा चला चला तुम्ही चला. चल चला चला. ए तू थांब. तू कशाला? तू इथेच थांब. थांबशील ना? हा हा मी. थँक्यू. हा थँक्यू श्रीनिवास. चला चला. चला. हा अधिपती. मास्तरीन बाई. हा बोला. व्हिडिओ कॉल कसा काय केला तुम्ही? अहो काय सांगायचं तुम्हासनी. व्हिडिओ कॉल करायला एवढी खटपट केल्या का नाही आम्ही. एकतर इथे नेटवर्कची बोंबाबोंब. शेवटी वायफाय घेतला मग झाला व्हिडिओ कॉल. अच्छा बोला ना. काय हो सगळं ठीक आहे ना? हा हो. वाटत तर नाही. म्हणजे काय कसलं टेन्शन आहे का? हो मास्तरीन बाई. हा नाही काही नाही काही नाही. काय तुम्हाला रूम मध्ये एकटीला भ्या वाटायला काय? नाही पण मला वेगळीच भीती वाटते. काय कसली? जाऊ दे आपण. तुम्ही परत आलात की बोलू. हा म्हणजे काय तर झालंय? नाही हो खरंच काहीच नाही झालंय. काय बघा मास्तरीन बाई एक तर तुम्हाला खोटं बोलायला येत नाही. लवकर पडशीर बोलून टाका. माझ्या डोसक्याला टेन्शन देऊ नका तुम्ही. काय झालंय?
तुम्ही तुमचं काम करा. मी काम करतोच हो, तुम्ही सांगा काय आईसाहेब काय बोलले काय? नाही मग ते चारुहास सर. तिने काय केलं आता? काय राडा घातला काय परत? अहो राडा? अधिपती सारखं सारखं असं करायला ते काय वेडे आहेत का? त्यांची तब्येत बिघडली आहे. ती तर लई वर्ष झाली ठीक नाही, त्याच्यात काही नवीन आहे? तेच तर ना अधिपती, मी तेच म्हणते. खोलीत सारखं एकटा बसून माणूस चिडचिड करू लागतो. मला काय वाटतं आपण त्यांना कधीतरी बाहेर जेवायला वगैरे नेऊया. काय का मस्त बघा, यो विषयी मी तुम्हाला आधी बी बोललोय, आता मी तुम्हाला तेच सांगतो. तो माणूस नाही शाण्या टाळगेचा, त्या गोष्टीत तुम्ही पडू नका जा. पण मला सांगा त्यांच्या एवढ्या गोळ्या का सुरू आहेत? ते मला माहित नाही. तुम्ही मला त्यांच्या डॉक्टरांचा नंबर द्याल का? ते माझ्याकडे नाही हो नंबर विंबर डॉक्टरचा. हो पण अधिपती ऐका ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. मी तिकडे आल्यावर दुसऱ्या काही विषयावर बोलायचं असेल तर बोलूया. अक्षू काळजी करू नको, तुझी शाळा लवकरच चालू होईल. हो शाळा तर सुरू होईल लवकर, पण मला आता वेगळीच चिंता आहे बाबा. कसली? चारुहास सरांची. काय झालं? त्यांची तब्येत अचानक खूप बिघडली. पण त्यांना नक्की झालंय काय? तेच ना, काही कळतच नाहीये बाबा. आणि मी इथे कुणालाही विचारलं ना तर कुणी मला काहीच सांगत नाही. 7-8 वर्ष त्यांच्या गोळ्या सुरू आहेत. इथे नर्स आल्या होत्या, मी त्यांनाही विचारलं, त्यांनी काहीच नाही सांगितलं मला. असं का बरं? माहित नाही. आणि मी नर्सना डॉक्टरांचाही नंबर मागितला तर त्यांनी तोही दिला नाही. आणि बाबा त्यांच्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशा 7-8 प्रकारच्या गोळ्या सुरू आहेत. अरे बापरे, एवढ्या गोळ्या? बघा ना, ते सारखे व्हायलेंट होतात आणि गोळ्या द्यायला लागला ना की बिचारे गोळ्या नको असं म्हणतात. आता इतकी वर्ष गोळ्या घ्यायच्या म्हणल्यावर वैतागून जातो ना माणूस. तेच तर बाबा, म्हणूनच मला असं वाटतंय की आपण त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करूया का? काही फरक पडला तर चांगलंच आहे ना. हो, पण ते भुवनेश्वरी मॅडमना चालणार आहे का? आपण ट्राय तर करून बघू. तुमच्या ओळखीत आहे का कोणी असं? हा, माझा एक मित्र आहे, त्याला आयुर्वेदातलं बरंच कळतं. बाबा मग त्यांच्याशी बोलाल प्लीज. हो, मी आजच फोन करतो त्यांना आणि विचारून घेतो. हा ठीक आहे, चालेल. मी वाट बघे ना तुमच्या फोनची, कळवा. बाय. हा. चहा. मग काय झालं? काही बोलायचंय का? नाही, ते तुम्ही पाहुण्यांना घेऊन जमीन दाखवायला गेला होतात ना? हा, त्याचं काय? नाही, बघितली पाहुण्यांनी जमीन? हा बघितले ना. आम्ही आमच्या परीनं त्यांच्या जमिनीचं महत्व समजावून सांगितलं. काय बरा, म्हणजे पाहुण्यांका तुमचं म्हणणं पटला? आता ते माका काय माहित नाही, पण त्यांना याचं महत्व समजावून सांगायचं ते मी सांगितलं. कसं आहे ना उमा, या जमिनीवरती आपलोच काय किंवा त्यांचो एकट्याचो हक्क नाही ना. त्या जमिनीमध्ये उगवलेल्या वनौषधीमुळे किड्या मुंग्यांचं, पक्षी प्राण्यांचं अस्तित्व पण आहे ना. त्याचा पण विचार केला पाहिजे ना. ही अशी औषधी जंगलं तोडून तिथं कारखाना उभा करायचा आणि मी परवानगी देऊ त्यांना, कसं शक्य आहे? तर त्याच औषधांमुळे आपला अख्खा गाव निरोगी राहता ना. आता गोदाक्काला लेप लावला, त्या बरी झाली, ते कशामुळे? या वनौषधीमुळे ना. मग कसा काय हो म्हणू मी त्यांना? हा, पण आपणाक कळता त्यांना कसं समजवायचा? हा, पण माणसा का समजायला वेळ लागतं ना. पण त्यांनी पण त्यांचे प्रयत्न थांबूक वय. त्यांनी किती पण प्रयत्न केला ना तरी माझा नकार पक्का आहे, आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार, रघुनाथ खोत बोलतोय. नमस्कार रघुनाथराव. अहो, जयदेव आमोणकर बोलतोय. ओळखलत का? हो, नमस्कार नमस्कार जयदेवराव. ओळखलं का काय विचारताय? बोला बोला. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही उत्तम.
आणि काय यंदाच्या व्याख्यानमालेत आला नाही तुम्ही कोल्हापूरला? काय सांगू जयदेवराव, अहो नेमकं त्यावेळी माझ्या बायकोची बहीण वारली हो. अरे बापरे, ते बरेच वर्षात आपलं काही बोलणंच झालं नाही ना, त्यामुळे काहीच कळलं नाही हो. बर, काळजी घ्या. हो जयदेवराव, आपण फोन कशासाठी केला होता? अहो काय आता, किती वर्ष झाली तुमच्या मागे लागलोय. रघुनाथराव, ही माझी मुलगी अक्षरा. हो ओळखतो ना मी. नमस्कार काका. कशी आहेस बाळा तू? मी छान आहे काका. बरं तुझी शाळा काय म्हणते? बंद आहे सध्या, पण होईल लवकरच चालू. पण का शाळा का बंद आहे? शाळा बंद करू नकोस. अगं तुझ्यासारख्या शिक्षकांची आता समाजाला गरज आहे. हो काका, मी शिकवणं सोडणार नाहीये कधीच. आणि मुख्य म्हणजे तुझ्या विद्यार्थ्यांना वनौषधीची माहिती द्यायला मी येत जाईन ना. हो चालेल ना, नक्की. आपण लवकरच सेशन अरेंज करू. हा, आणि काय म्हणलीस तू? काय काय करायचं? काय पाहुणं, कुणीकडचं म्हणायचं तुम्ही? माझ्या माहेरकडचे. असं आहे वय? नाही कधी बघितलं नाही म्हणून म्हणलं. म्हणजे लग्नात बी नव्हते? हो तेच, लग्नाला आले नाही ते, म्हणून आता आलेत भेटायला. असं आहे काय? बरं बरं, यांचं चहा पाणी नाश्ता बघा. हा हो. काय झालं अक्षरा? नाही नाही, काही नाही. मी कोणाचा आवाज आहे? काय झालंय? काय कुठून येतोय? त्यांच्याच खोलीतून आला, चारुहास सरांच्या. त्यांना गोळ्या दिल्या की ते शांत होतात, पण मग मध्येच असे व्हायलेंट होतात. अच्छा अच्छा, तुम्ही जयदेवराव म्हणाला होता ते हेच काय? काका आपण जाऊयात का त्यांच्या खोलीत प्लीज? हो चला. प्लीज या या चला. माझं म्हणणं आहे की संस्कार चांगले असतील की आदर आपोआपच येतो. संस्काराने नाती घट्ट होतात आणि आदराने प्रेम वाढतं. आम्ही आमच्या मुलांवरती चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ते आमच्या शब्दाबाहेर नाहीत. अरे बापरे, अधिपती हे समजा आमच्या डोसक्यावरून गेलो. संस्कारांची भीती कसली हो? संस्कार कसे वागण्यात दिसले पाहिजेत. आता आमच्या अधिपती बघा आदर्श लेख आहेत का, तर आम्ही त्यांच्यावर तसे संस्कार केल्यात. रिस्पेक्ट करायचा, बायांना मान द्यायचा, मोठ्यांना पाया पडायचा. त्यांना मान दिला नाही होय तुम्ही? हा, आल्याला पाया नाही पडला? पडा, पाया पडा. पडा किंवा पाया. नाही नाही राहू दे अधिपतीराव, काही गरज नाहीये. तुमच्या चिरंजीवानी आमचं म्हणणं ऐकण्यातच आमचा मान होता, पण बहुतेक त्याने आमचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. आणि म्हणूनच तुम्हाला इतक्या लांब इथे कोकणात आमच्या घरी यावं लागलं. हा, जरा मोठ्याने बोला की हो. हा, असं तोंडातल्या तोंडात काय बोलताय गुळमुळ आपल्या सुनबाईंसारखं. या शिकलेल्या लोकांचा ना हाच गोळ आहे बर का. हा, जरा मोठ्याने बोला की. हा बोला मोठ्याने. हा बोला. आणि म्हणूनच शिक्षण महत्वाचं असतं. शिकलेली सुसंस्कृत माणसं हळू आवाजात आणि अत्यंत अदबीने बोलतात, आणि तेही विशेषतः स्त्रियांसमोर. असो, या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. मी माझा निर्णय तुमच्या चिरंजीवांना सांगितलाय, तो त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला असेलच अशी खात्री आहे मला. हे बघा, आता मुद्द्याचं बोलूया का आपण?
अहो तेच बोलायला तर आम्ही कोल्हापुरातून इथं आलो नाही का? हा हे आम्ही आमचं बोलणं लयच मनाला लावून घेतलंय. हा सगळ्या गोष्टी लई मनाला लावून घेताय वय. हा बघा ना सगळी कशी दबावाखाली आहेत तुमच्या. वादळ आलं की ताट झाड काडकन मोडतय. हे निसर्गावर एवढं प्रेम करून बी कळ नाही वय तुम्हाला. लवाळ्यासारखं लवचिक राहावं माणसानं. आणि निसर्गाच्या चक्राची माणसाने काळजी करायची काय बी गरज नाही. ते माणसाच्या हातात नाही, ते चालूच राहतंय. आणि म्हणूनच ते चक्र माणसाच्या हातात देऊन मला तोडायचं नाही. अहो आम्ही निसर्गाशी लढत नाही, आम्ही निसर्गाला पूजतोय. आणि आम्ही निसर्गाचा सौदा करत नाही, जपतो त्याला. त्यामुळे हा व्यवहार होऊ शकत नाही. पुण्यांदा विचार करा. 1000 वेळा सांगितले तरी हा रघुनाथ खोत आपला निर्णय बदलणार नाही. चूक करताय तुम्ही. माझ्या जमिनीसाठी, मातीसाठी, माझ्या निसर्गासाठी आणि माझ्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी मी अशा 1000 चुका करायला तयार आहे. का ऐका की उगाच कशाला इशे हार्ड करायलाय. आम्ही एवढं सांगालोय तर तुम्ही. विषय संपलो. नाही बघा तुमचा निर्णय मान्य आहे आम्हाला. पण आम्ही तुम्हाला एकच सांगतोय, तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतायसा. आणि हे आज तुम्हाला कळणार नाही, येळ आली की कळत. शिक्षण तर तुम्ही घेतलंय, पण देव तुम्हाला चांगली बुद्धी देव, एवढंच म्हणू शकतोय आम्ही. येतो. थांबा ताई. एक सवाष्ण आमच्या घरी आली आहे, तिला असंच कसं जाऊ देऊ. मी आलेच. हा या बसा ना. खोतांच्या परंपरेनुसार खोतांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना खोत मोकळ्या हाताने कधी पाठवत नाहीत. काय झालं काय असं का भूत बघितल्याने करायला. काय नाही काय तू अचानक आला ना म्हणून थोडीशी घाबरली. तू मला घाबरलीस. नाही तसं नाही, मी तुला कशा पायी घाबरते. अरे मी ती सहज आवरा. हे काय हे इथं कसं काय आलं बघ. कपाटात ठेवा पाहिजे होतं. हे काय चाललंय. शिकवणी. म्हणजे कसली शिकवणी. कुणाची शिकवणी. आजींची. तुम्ही हे सगळं मास्तरीनबाई काय करलाय तुम्ही. आईसाहेबांनी जर कळलं ना काय खरं नाही. सॉरी. तुम्ही घराची शाळा करू नका. कोण आहे. सरकार तुम्हाला आणि वहिनी साहेबांना थोरल्या सरकारने बोलवलं आहे. हा हॅलो. मी पुढे होतो, तुम्ही या. आणि ते लपवून ठेवा सगळं. सांग पटशिरी. ताई त्या रघुनाथचा भाऊ हाय, धाकटा भाऊ आहे, त्याचं नाव आहे बंधू. त्याची बायको हाय मंजू. आणि त्यासनी का नाही एक मुलगा हाय डुग्गू नावाचा. आणि लाली तिची बहीण हाय. आणि तिच्या नवऱ्यानं का नाही बिझनेस मध्ये समजा पैसा आणि प्रॉपर्टी समजा घालवलं.
तर त्याच्यामुळे ती का नाही भावाकडेच राहते. आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे कांता आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे श्रीनू. आणि त्याच्यानंतर का नाही त्याच्या आईचं नाव आहे दाईची. ती एकदम कडक स्वभावाची आहे, पण ती सुद्धा त्याच्या शब्दाबाहेर जात नाही बरं का ताई. आणि त्याची बायको तरी एकदम नवरा म्हणाल तसं वागणारी आहे बघ. आणि एक ती त्याच्या मेहुणीची पोरगी आहे ओवी, आणि ती लंडन वरून आल्या. आणि त्या ओवीस आणि त्याचा अजिबात काय बी पटत नाही. बाकी समजा जाऊ दे, त्याच्या मुलीबद्दल काही माहित असेल तर सांग. ताई अगं त्याच्या मुलीबद्दल काय नाही लई माहिती नाही मिळाली. पण एवढं कळलं बघ, ते म्हणतात की तो कसला खेळतो, बॅडमिंटन ते ती खेळत होती. तर ते काय तिच्या बापाला आवडत नव्हतं, म्हणून तिनं तो खेळ बंद केलता मध्ये. पण आता ती ज्या कॉलेजात आहे का नाही, त्या कॉलेजामध्ये ती गपचूप मध्ये तो खेळ खेळती असं मला कळलंय. दुर्गे, काय ताई? आम्ही सांगतोय ते कर. काय ताई? आपली समधी माणसं कामाला लाव. आणि काय ते बॅडमिंटन का काय ते, त्याची मोठी स्पर्धा भरवायची कोल्हापुरात. काय? आणि ही बातमी त्याच्या पोरीपर्यंत पोचवा. काय बी करून ती पोरगी या स्पर्धेत आली पाहिजे. जिथं तिथं तिचे फोटो बातम्या गेल्या पाहिजेत. बघू देत तरी त्या रघुनाथ खोतला त्याची पोरगी काय करत्या ते. त्यानं आमचा पान उतारा केला, आता आमची बारी आहे. वय ताई, मग पैंजण घालायला मनाई केली आणि आता अधिपतींच्या बाबांचं औषध पाणी करायलाही मनाई केली. काय करू? कसं समजावू मी त्यांना? मी वर्किंग वुमन आहे, मला काम करायची सवय, मला करायचंय काम. मी घरचं दारचं काम करायचं नाही, कुणाला आपलंच करायचं नाही. मग मी काय करू? काय करू मी? देवा, मला भीती वाटते. हे जर असंच चालू राहिलं ना, तर एक दिवस हा सगळा राग अधिपतींवर निघेल आणि मग आमची मैत्री. मला असं नाही होऊ द्यायचंय. काय करू? इथे सून म्हणजे एक शोभेची भावली आहे आणि भुवनेश्वरी मॅडम स्त्री असून असं वागतायत माझ्याशी. मला माझ्याच अस्तित्वासाठी लढावं लागतंय. मला बळ दे, शक्ती दे मला. मला ही लढाई जिंकायची. लक्ष घाला, नाही पैशाची काही काळजी करू नका. नाही ते आलं लक्षात जाहिरातीचं. मी जरा आई साहेबांसंग एकदा बोलतो. माहितीये बॅडमिंटन. ठीक आहे, ठेव ठेव. काय सांगायला लागलाय? आपली सगळी माणसं कामाला लागलेत म्हणून पेपरात जाहिरात आल्या. काय काय आता आपण आयोजन करतोय म्हणल्यावर कार्यक्रम कसा जोरदार व्हायला पाहिजे. तुम्ही पण जरा जातीने लक्ष घाला अधिपती. घालतो, पण हे मध्येच काय सगळं काय अधिपती? कारण आम्हासनी असं वाटतंय की मुलींनी फक्त चूल आणि मूल करू नये, म्हणून या स्पर्धेचं आयोजन करतोय आम्ही. आम्हासनी असं वाटतं की मुलींनी देशासाठी खेळावं. आणि ही स्पर्धा फक्त कोल्हापूर मधल्या लोकांसाठी नाही, तर काय राज्यस्तरीय बनतात ना तसं. म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पोरी बाळी आल्या पाहिजेत ही बॅडमिंटन का काय ती खेळायला. अधिपती, तुम्ही तुमच्या माणसांशी बोला, मोठं नियोजन करा. काय पैशाची काळजी करू नका. पैसा लई होता, मोठे बॅनर लागले पाहिजेत. सूर्यवंशी संस्थान आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा. अरे वा, काय भारी जाहिरात होईल. सूर्यवंशी संस्थान आयोजित. हे बघा, तुम्ही जे नेहमी ऑफकोर्स म्हणता ना, त्याचा उच्चार ऑफकोर्स असा आहे. म्हणा बरं. कोर्से नाही हो, ऑफकोर्स. ऑफकोर्स. आणि स्पेलिंग OFCOURSE. ऑफकोर्स. लिहा आता तुम्ही. लिहा, चला लिहा. ओ लय अवघड आहे. जॉक होता, जॉक. जोक.
आणि झाला का करून? आता लिहा. ओ कोणाचा? काय माहित. यावर उमा 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 सकाळी सकाळी उठून एवढा सगळं एकट्याने केला? जाऊचा आहे ना कोल्हापुरात, म्हणून बनवून ठेवलंय. उगाच कोणाची तारांबळ उडूक नको. सगळ्यांचा विचार करा, स्वतःचा विचार करू नका. माका सांगायचं, मी नसता का मदत केला? रात्रभर औषधं बनवत होतास, आता प्रवास करू. तुमका तरी आराम खाया. मग निशिक काम सांगायचं ना. ते काय नाही म्हटलं असतं काय? खरंच पण ते का पण जाऊचा आहे ना. निशिक काय जाऊचा? कॉलेजाक जाऊचा ना त्याका. उगाच उशीर होईत, गडबड नको ना माझ्यामुळे. मग माका सांगायचं ना, मी मदत केला असता. झालाच हा सगळं आता. उमा तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही पोळ्या लाटा, मी भाजते. माझं ऐका जरा. काय फरक पडत. चला करा. यशस्वी हो. ह्यो डबो आंबोळी आणि चटणी. एवढं मोठं डबो? मैत्रिणी असतील ना म्हणून. हा, सांभाळून जा. मी पण जाते. ऍक्च्युली मला डॉक्युमेंट्स काही प्रिंट आउट घ्यायचे आहेत आणि कुरिअर पण करायचं आहे, सो मी पण जाते. बरं दादा, मी येते. चौकाचं बाळा. हो आई, मी येते. अहो, कोल्हापुरात जाऊचा ना, आवरून घेऊचा लागत. हा, सर्वेश्वरा, सांभाळून घे रे बाबा. फायनली निशिगंधा खोत तिचं गाव सोडून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी कोल्हापुरात आली. हे पण सगळ्या राज्यातनं मुलं आली असतील ना. करण्याची भीती वाटते. नाही सर, तुम्ही जसं म्हणता तसंच मी करणार आहे. म्हणजे माझ्या गेम कडे आणि माझ्या प्रत्येक स्ट्रोक कडे लक्ष देणार. होईना बात. आलोच मी रजिस्ट्रेशनचा बघ. चांगलीच तयारी करून घेतली ना कोचने. बस काय, सॉरी. हे नाही जा बट. हो, केवढं आहे बघ ना. भुवनेश्वरी बाई, ओवी. काय ओवी बघ, आयोजक भुवनेश्वरी सूर्यवंशी. अहो लगेच कुठे निघाल असं तुम्ही? म्हणजे आपल्यामध्ये मतभेद असतील, पण मनभेद असायला नग. अहो आम्ही इकडे एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलंय, चला की तिकडं या. माफ करा, पण आम्हाला नाही थांबता येणार. आम्हाला निघावं लागेल. अहो लय वेळ नाही घेणार तुमचा, इथंच आहे मैदान. अहो धावती भेट दिली तरी आम्हाला आनंद होईल. या की. अहो एवढं तुम्ही कोकणातून इथं आलात, आता स्पर्धा न बघता जाल तर कसं वाटेल आम्हाला. या की. अव्याई तुम्ही का गप? तुम्ही सांगा की तुमच्या मित्राला. हा हो रघुनाथराव,
मॅडम म्हणतायत तर जाता जाता थोडा वेळ थांबू, मग जावा तुम्ही कोकणात. आमचं एक जाऊ दे हो, पण निदान तुमच्या मित्राला तरी नाही म्हणू नका. ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. मला माफ करा. अगं बाळा, तू कशाला माफी मागतेस? नाही, खरंच सॉरी. मला असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल. बाळा, आता जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. आणि मी काही पहिल्यांदा ऐकत नाही. अशी माणसं आजही जगात आहेतच की ज्यांना या असल्या वनस्पतीबद्दल काहीच ज्ञान नसतं. त्यांचा पटकन विश्वास बसत नाही या गोष्टींवर. आणि आपलं काम तेच आहे की लोकांना निसर्गाच्या ठेव्याबद्दल जागरूक करायचं, त्या लोकांना निसर्गाचं महत्व पटवून द्यायचं. ते मी करत राहीन आयुष्यभर. बस, अजून काय पाहिजे. आणि बाळा, मला सांग, तुझं शाळेत जाणं बंद यांनीच केलं ना? मला कळलं ते. तू सगळ्यात आधी शाळेत जाणं सुरू कर. हो, काही झालं तरी मी शाळा नाही सोडणार. ती होईल पुन्हा सुरू. माझी साधना आहे ती. मी शिकवणं नाही सोडणार. आमच्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ते चाटण द्यायला विसरू नकोस, दिवसातून 3 वेळेला. हो हो. येतो. अहो, पण पोरीच्या काळजी पोटी तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणताय की हो तुम्ही? हा, अच्छा, एवढ्या मोठ्या मोठ्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारताय, मग तुम्ही तुमच्या सूनबाईंना शाळेत का जाऊ देत नाहीये? आई काही उत्तर? अहो, जे पवित्र काम तिने करायला हवं त्याला विरोध का करताय तुम्ही? म्हणूनच म्हणतोय भुवनेश्वरी बाई, तुमचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या मुलीचं सत्य माझ्या समोर आणलंय ना, थोडासा विचार करून बघा. काय होईल जेव्हा तुमचं सत्य तुमच्या मुलासमोर येईल?